विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स आणि एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महाबीएड CET 2023 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 100 गुणांची प्रश्नपत्रिका भाग 3 हे पाहणार आहोत. तर यामध्ये विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे बुद्धिमत्ता 40 गुणांसाठी आपल्याला परीक्षेसाठी असते. त्यानंतर सामान्य ज्ञान हे 30 गुणांसाठी असते. तर शिक्षकाभिवृत्ती, ज्याला आपण कल चाचणी असंही म्हणतो, ती 30 गुणांसाठी त्याचे प्रश्न असतात. तर विद्यार्थी मित्रो, एकंदरीत सर्व प्रश्न मिळून 100 प्रश्नांची आपली BEd CET असते. त्याचा हा पेपर आपण पाहत आहोत. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, आजच्या चाचणीमधील आपला प्रश्न पहिला, जो की बुद्धिमत्ता या घटकातून आहे. पहिल्या 2 संज्ञामधील संबंध लक्षात घेऊन दुसरी संज्ञा ओळखा. तर विद्यार्थी मित्रो, इथे लॅडरसाठी एक आपल्याला आकृती दिलेली आहे आणि नंतर इंग्लिशसाठी काय आकृती येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे लॅडर हा जो शब्द आहे तो यलपासून सुरू झालेला आहे. तर इथं तुम्हाला ती आकृती दिसते. त्यांनी यलसाठी आकृती काढलेली आहे. तर यलचा आकार, ओरिजिनल आकार हा आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्यांनी काय केलेलं आहे, त्या आकारामध्ये एक शेपटी त्याला लावलेली आहे, म्हणजे ते यप सारखं काढलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रो, आता ईसाठी आपल्याला माहिती आहे इंग्लिश अशा प्रकारे ई अक्षर असतं, त्याला परत काहीतरी शेपटी लावून त्यांनी ई तयार केला असेल. तो कोठे आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, चारही आकृत्या पाहिल्यानंतर ऑप्शन 3मध्ये आपल्याला ई सारखी शेपटी असणारी आकृती दिसते, ती म्हणजे ही. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, क्रमवार येणारी आकृती शोधा. जर पहिल्या आकृतीचा क्रम असा असेल, ती 2 नंबरला अशी झाली, तर ही आकृती आहे ती कशी होईल असं विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, इथं झालं आहे काय आकृतीमध्ये, ही बाब आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर ही आकृती काय केलेली आहे, इकडे वळवलेली आहे. किती अंशाने वळवली आहे, तर 90 अंशाने वळवलेली आहे. विद्यार्थी मित्रो, ही 90 अंशाने आकृती वळल्यानंतर अशी होते. तर ही आकृती वळल्यानंतर कशी होईल. सर्व आकृत्या आपण पाहिल्यानंतर ऑप्शन 2 हे जे आहे त्याप्रमाणे ती आकृती आपल्याला दिसेल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सोबतच्या आकृतीत घर A ते शाळा B हा मार्ग दाखवला आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याचं घर व शाळा यातील तो मार्ग दाखवला आहे. तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागेल. विद्यार्थी मित्रो, A हे घराचं ठिकाण आहे, तर B शाळा आहे. हा मार्गक्रमण करताना आपल्याला किती वेळेस या मार्गाने जाताना डावीकडे वळावे लागेल हा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शनमध्ये 6 वेळा, ऑप्शन 2 5 वेळा, ऑप्शन 3 11 वेळा, 4 7 वेळा. तर विद्यार्थी मित्रो, आपण घरून निघाल्यानंतर हा पहिला टर्न आपल्याला डावा टर्न दिसतोय. त्यानंतर परत आपल्याला विद्यार्थी मित्रो पुढे गेल्यानंतर आपण सर्व टर्न मोजल्यानंतर विद्यार्थी मित्रो एकंदरीत आपल्याला 5 वेळा टर्न घ्यावा लागतो. म्हणजेच 5 वेळा आपल्याला डावीकडे वळावे लागते, त्यावेळेस आपल्याला शाळा भेटते. तर विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये पहिला टर्न हा, त्यानंतर पुढे गेल्यानंतर परत डावीकडे, नंतर हा टर्न जो आहे तो उजवा आहे, त्यानंतर हा डावा टर्न, परत हा डावा टर्न आणि येणारा टर्न ही डावा. म्हणजेच विद्यार्थी मित्रो तब्बल 5 वेळा आपल्याला डावीकडे वळावे लागेल, त्यावेळेस आपल्याला शाळा मिळेल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एका वर्षी स्वातंत्र्यदिनी मंगळवार आला असल्यास त्या वर्षी अखेरचा वार कोणता. ऑप्शन 1 रविवार, ऑप्शन 2 सोमवार, 3 मंगळवार, 4 बुधवार. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 रविवार हे करेक्ट उत्तर होय. यासाठी विद्यार्थी मित्रो त्या महिन्यातील वार म्हणजे त्या महिन्यामध्ये तारखा किती असतात हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, वार आपल्याला माहीत आहेत 7 वार आहेत, म्हणजे दर 7 वाराने 7ने तारीख काय होते, प्लस होते. तर ऑप्शन ए रविवार हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील वेन आकृतीमध्ये, ज्याला वेन डायग्राम आपण म्हणत असतो, अचूक वर्णन करणारा पर्याय शोधा. तर विद्यार्थी मित्रो, अचूक इथे त्यांनी 2 वर्तुळे एकात एक काय केलेले आहेत, मिक्स केलेले आहेत, म्हणजे वर्तुळाचे 3 भाग झाले विद्यार्थी मित्रो. तर हे 2 भाग जे आहेत इंटरसेक्टिंग भाग आहे, म्हणजे तो आंतरछेद करणारा भाग आहे. तर चला पाहूया ऑप्शन काय सांगतायत.
एक पुरुष स्त्रिया डॉक्टर, दोन समसंख्या विषम संख्या, तीन वृक्ष आंबा फणस, चार देश राज्य जिल्हा. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक पुरुष स्त्रिया डॉक्टर हे आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो अशाच प्रकारचा ऑप्शन तुम्हाला हा पण वाटेल वृक्ष आंबा फणस, पण ह्यामध्ये लक्षात घ्या तर आंबा आणि फणस ही कशाची उदाहरणे आहेत, फळांची, आणि वृक्ष ही वेगळी जात आहे. परंतु इथे पुरुष आणि स्त्रिया ह्या दोन जाती आहेत. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो डॉक्टर म्हणजे काही पुरुष डॉक्टरही असू शकतात, काही स्त्रिया डॉक्टरही असू शकतात, आणि इतर कामे करणारे असू शकतात. म्हणजेच ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय, पुरुष स्त्रिया डॉक्टर. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक 6 व 7 सूचनेनुसार सोडवा. इथे आपली सूचना दिलेली विद्यार्थी मित्रो ती सूचना आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत, त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायामधून आपल्याला निवडायचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो पहिला व दुसरा ह्या दोघांचा काहीतरी संबंध आहे, तर येणाऱ्या शब्दाची जी जोडी आहे तिसरा व चौथा आपल्याला शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो तिसरा त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये बोलभांड लग्न कार्य म्हणजे बोलभांड लोकांची लग्न कार्यामध्ये गरज असते, तर शेतीवाडीसाठी काय गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो एक पुनर्भरण, दोन कामचुकार लोक, चार जरतरची परिस्थिती, दोन बेलभांडार. तर विद्यार्थी मित्रो बेलभांडार म्हणजे त्याला लागणाऱ्या सामग्री वस्तू. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर शत्रू दुश्मन तर वैरी कोण असेल, एक वपू, दोन संगर, तीन द्वेष, चार रिपू. तर विद्यार्थी मित्रो वैरी हा रिपू असेल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक 8 व 9 यातील दिलेल्या आकृतींचे आरशातील आकृती ओळखा. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला मिरर इमेज ओळखायची आहे त्यामधली. तर आपल्याला अगोदर दिलेली आकृती जी आहे ती पाहावी लागेल. तर विद्यार्थी मित्रो मिरर इमेजमध्ये काय होत असतं हे सर्वप्रथम लक्षात घ्या. तर त्यामध्ये जी आकृती आहे ती हा मिरर आहे. तर ती आकृती काय होत असते, पलटत असते. तर ती कशी पलटत असते, तर होरिझॉन्टली ती पलटत असते. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 करेक्ट आकृती होय. तर इथं दिलेला जो गोल आहे तो गोल आपल्याला इकडं विरुद्ध दिशेला दिसतोय आणि ते बारही त्याप्रमाणे काय झालेले आहेत, बदलले आहेत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. दुसऱ्या प्रश्नातही आपल्याला तेच करायचं आहे विद्यार्थी मित्रो. मिरर इमेज आपल्याला शोधायची आहे, पाहायची आहे. विद्यार्थी मित्रो मिरर इमेजसाठी आपण अभ्यास करताना आकृती पाहण्यासाठी आरसा तसेच आपलं घड्याळ वापरू शकता. विद्यार्थी मित्रो घड्याळ बंद असलं तरी ते आपल्याला वापरता येतं हे लक्षात घ्या. तर घड्याळामध्ये पण आपल्याला आकृती दिसते. तर विद्यार्थी मित्रो 752 हा जो अंक आहे ह्याची आरशातील प्रतिमा कशी असेल ते आपल्याला पाहण्यासाठी आपण आरशाचा वापर करू शकता. परंतु एक लक्षात घ्या, तर ह्यामध्ये काय होत असतं, आकृती फ्लिप होत असते. तर फ्लिप कशी होते, ती उलटी होते. इथे 752 आपल्याला अंक दिसतोय, तर तो आरशामध्ये आपल्याला कसं दिसेल विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 प्रमाणे तो दिसणार आहे, हे आपण लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो प्रश्न क्रमांक 10-11 साठी खालील सूचना पहा. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी आकृत्यामधून निश्चित करा व त्याचे वर्तुळ रंगवा. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला एक आकृती, तर विद्यार्थी मित्रो पाण्यातील प्रतिबिंबासाठी आपल्याला काय केलेले असते, तर आपल्याला खालच्या साईडने, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, खालच्या साईडने अशा प्रकारे आपल्याला पाणी त्यांनी दाखवलेलं असतं आणि आरशासाठी विद्यार्थी मित्रो आरसा साईडने दाखवलेला असतो. तर पाण्यातील प्रतिबिंब जे आहे विद्यार्थी मित्रो ते आपल्याला आकृती 4 प्रमाणे दिसेल. त्यानंतर पुढचं विद्यार्थी मित्रो पाण्यातील प्रतिबिंब पाहायचं आपल्याला MNZ हे 3 अक्षर दिलेले आहेत विद्यार्थी मित्रो. तर ऑप्शन 2 प्रमाणे आपल्याला ती आकृती पाहायला मिळेल. म्हणजेच काय, तर हे अक्षर जे आहेत विद्यार्थी मित्रो ते वरून खाली पडतात. तर Z खाली पडल्यानंतर आपल्याला असा दिसेल, त्यानंतर N आणि W. म्हणजेच विद्यार्थी मित्रो M जो आहे
उलटा डब्ल्यू असतो हे आपणास माहीत आहे. तर उलटा डब्ल्यू एम म्हणजेच डब्ल्यू आहे, तर तो इन्व्हर्ट होऊन डब्ल्यू होतो हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र. ऑप्शन 2 करेक्ट आकृती होय. पुढचा प्रश्न क्रमांक 12 आणि 13साठी खालील निर्देशानुसार सोडवा. तर खालील सांकेतांक लक्षात घ्या, परंतु ते क्रमाने असावेत असे नाही. ही सूचना महत्त्वाची विद्यार्थी मित्रो. तर आपल्याला काही तर त्यांनी शब्द दिले, त्यासाठी सांकेतिक रूप काय वापरायचं आहे ते सांगितलं आहे. तर बट BUT, त्यासाठी आपल्याला त्रिकोण, भरीव गोल आणि चौकोन हे आपल्याला अक्षर व हे चिन्ह वापरायचे विद्यार्थी मित्रो. टॅप यासाठी आपल्याला हे चिन्ह वापरायचे. तर बॅटसाठी हे. विद्यार्थी मित्रो, प्रश्न पहिला, यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह येईल? तर चारही ऑप्शन पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की क्रमवार आपल्याला चिन्हे काय करायचे आहेत, ते असायला पाहिजेत. तर ऑप्शन 3 चौकोन यासाठी आपल्याला यूसाठी वापरता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वरील सांकेतिक भाषेत टॉप हा शब्द कसा लिहिता येईल? तर विद्यार्थी मित्रो सर्व ऑप्शन पाहिल्यानंतर ऑप्शन 4 प्रमाणे ते आपल्याला लिहिता येईल. व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता आणि त्याला उत्तराला चेक करू शकता. विद्यार्थी मित्रो, दिलेल्या प्रश्न आकृतीस अनुरूप आकृती शोधा. तर विद्यार्थी मित्रो अनुरूप म्हणजे त्याप्रमाणे किंवा ज्याला आपण सारखी आकृती म्हणतो, आयडेंटिकल फिगर्स. तर त्यामध्ये प्रश्न आकृती ही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो उत्तर आकृत्यामध्ये आपल्याला ती शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता आकृती 3 नंबरची जी आहे त्यामध्ये आपल्याला हा त्रिकोण इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर हे गोल व त्याला असणारं समोरचं भरीव वर्तुळ ते आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो परंतु इथे आपल्याला एक डिफेक्ट पाहायला मिळतोय विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच ही जी आपली आकृती आहे ती थोडीशी हललेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 आपलं उत्तर नाही आहे. तर तुम्ही ऑप्शन 2 मध्ये पाहू शकता. हा दिलेला जो चौकोन त्रिकोण आहे, भरीव त्रिकोण आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर ही डायग्राम, तसेच विद्यार्थी मित्रो सेंटरला भरलेला गोल म्हणजेच वर्तुळ आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, त्यात आपल्याला आयडेंटिकल आकृती ओळखायची आहे. तर ही प्रश्न आकृती आहे आणि आयडेंटिकल आकृती जी आहे ती ऑप्शनमधून आपल्याला शोधायची आहे. सारखी दिसणारी आकृती पाहायची आहे. विद्यार्थी मित्रो आकृती क्रमांक 3 व 4 ह्या दोन आकृत्या जवळजवळ सारख्या दिसत आहेत, परंतु आपण पाहू शकतो आकृती 3 जी आहे ती करेक्ट आकृती आहे. कारण आकृती 4मध्ये इथे भरीव दिलेला आहे, ते भरीव आपल्या प्रश्न आकृतीत नाही. म्हणजेच आकृती 3 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एका सांकेतिक भाषेत 21 म्हणजे बाबा, म्हणजे विद्यार्थी मित्र हे शब्द दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे. अल्फाबेट म्हणजेच आपण ज्याला काय म्हणत असतो अल्फाबेट सिरीज असं म्हणतो, अक्षरमाला, यातून आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. यासाठी आपल्याला ABCD जी आहे ते अगोदर आपल्याला ज्यावेळेस BED CETमध्ये कोरा पेपर दिला जातो रब कामासाठी, त्यावरती आपल्याला ABCD काढून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याला आपल्याला नंबरिंग करायचं आहे 1 2 3 4 व विद्यार्थी मित्रो झेडला 26, तसेच झेडच्या खाली परत 1 नंतर उलटं यायचं आहे आणि एला 26. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो नंबरिंग केल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवता येतात. तर एका सांकेतिक भाषेत 2121 म्हणजे बाबा. विद्यार्थी मित्रो आपण ओळखू शकता 21 म्हणजे B हे अक्षर 2 नंबरला आहे, तर एक नंबरला A अक्षर आहे. परत इथं त्यांनी 2 दिलं आहे म्हणजेच B घ्यावा लागेल. परत इथं त्यांनी 1 दिलं आहे म्हणजेच आपल्याला A घ्यावा लागेल. तर बाबा शब्द तयार होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आबा शब्द तयार करण्यासाठी त्यांनी 1 म्हणजे 1 नंबरला A, परत 1 नंबर दिला आहे त्याला पण Aच येईल. त्यानंतर परत 2 नंबरला 2 नंबरचा अक्षर आपल्याला घ्यावा लागेल आणि त्यानंतर परत 1 नंबर दिला आहे म्हणजेच आबा. तर विद्यार्थी मित्रो नाना शब्द तयार करण्यासाठी आपल्याला कसा लिहावा लागेल, आपण ABCD काढून हे सॉल्व करू शकता. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1
131 असं जर आपण लिहिलं तर त्याचा अर्थ नाणा असा होईल. म्हणजे सांकेतिक भाषेनुसार ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जसे थेंब बरोबर समुद्र तसे बीट बरोबर काय? 1 रस्ता, 2 घर, 3 झोपडी, 4 स्लॅब. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2, जसं थेंबापासून समुद्र बनत असतो म्हणजे थेंबा थेंबाने समुद्र बनतो, तसंच वीट वीट बांधून आपण काय करत असतो, घर बांधतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, रस्त्यामध्ये आपण विटांचा वापर करत नाही, तसेच झोपडीला आपणास माहिती आहे विटा नसतात, त्यांना पालापाचोळा तसेच आपण ती लाकडांपासून बनवलेली असते. तर स्लॅबमध्ये विद्यार्थी मित्रो आपण गिट्टी, ज्याला आपण खडी असंही म्हणतो, गिट्टी व सिमेंट आपण वापरत असतो, त्यात वाळूचं मिश्रण असतं, म्हणजे स्लॅबमध्येही आपण विटा वापरत नाहीत. ऑप्शन 2 घर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मुंबई महाराष्ट्र सहसंबंधाचा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, मुंबई जर महाराष्ट्रासोबत अटॅच असेल तर ढाका कशासोबत अटॅच असेल? तर विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तर ढाका ही कशाची राजधानी आहे असा हा प्रश्न आहे. 1 मलेशियाची, 2 अफगाणिस्तानची, 3 नेपाळची, 4 बांगलादेशाची. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 बांगलादेश हे करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, इथे एक राज्य आहे, इथे एक देश आहे, परंतु राजधानी हा इथे एक काय धागा आहे, तर या गोष्टीनुसार या बाबीनुसार ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांची अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करा. 1 लग्न, 2 मुलगी पाहणे, 3 हॉल बुकिंग करणे, 4 साखरपुडा, 5 हळदी. तर विद्यार्थी मित्रो ह्याचं आपल्याला क्रम लावावा लागेल. तर आपल्याला माहिती आहे सर्वात प्रथम मुलगी पाहणे हा कार्यक्रम होत असतो, त्यानंतर विद्यार्थी मित्रो साखरपुडा, त्यानंतर हॉल बुकिंग केली जाते, त्यानंतर हळदीचा समारंभ आणि विद्यार्थी मित्रो सगळ्यात शेवटचं लग्न कार्यातलं घटक म्हणजेच लग्न. तर विद्यार्थी मित्रो हा जो क्रम आहे आपल्याला ऑप्शन 3 मध्ये पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की नंबर सिरीज या घटकातून आलेला आहे. 7च्या आधी 4 आहेत, आपल्याला काय करायचं, खालची सिरीज पाहिजे आहे, त्यामध्ये 7च्या आधी 4 आहेत पण नंतर 3 नको आहे. म्हणजे काय पाहिजे, 7च्या अगोदर आपल्याला 4 पाहिजे, जिथे जिथे 7 आला आहे त्याच्या अगोदर 4 येणं गरजेचं आहे लेफ्ट साईडला. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला त्याच्यानंतर 3 नको आहे. असे 7 किती वेळेस आलेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर ऑप्शन 1 4 वेळेस, 2 3 वेळेस, 3 6 वेळेस, 4 5 वेळेस. तर विद्यार्थी मित्रो हे आपल्याला सर्व सिरीज अगोदर पाहून घ्यायची आहे आणि त्यांनी सांगितलेल्या ज्या 2 कंडिशन आहेत, अगोदर 4 पाहिजे नंतर 3 नको, ह्या कंडिशन आपण लक्षात घेऊन ते संख्या पाहिल्या असता 4 हे करेक्ट उत्तर येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुढील बाबी आकारानुसार चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात मोठ्या आकाराचा घटक हा असेल. 1 फुटपट्टी, 2 पेन्सिल, 3 शार्पनर, 4 खोडरबर. तर विद्यार्थी मित्रो मोठा घटक जो आहे तो सगळ्यात शेवटी आला पाहिजे. तर आपल्याला माहीत आहे फुटपट्टी हा काय आहे, सर्वात मोठा घटक आहे. फुटपट्टीचा अर्थच काय आहे विद्यार्थी मित्रो, तर 1 फीट हे लक्षात घ्या. म्हणजे 1 फुटाची ती आहे. पेन्सिल त्यापेक्षा लहानच असते, शार्पनर त्यापेक्षा लहानच असतो आणि खोडरबर पण लहानच आहे. तर फुटपट्टी करेक्ट उत्तर येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो गहाळ संख्या शोधा, म्हणजे संख्येवाल्याचा एक प्रश्न. 10 22 54 11 54 नंतर विद्यार्थी मित्रो 108 214 डॅश डॅश 862. विद्यार्थी मित्रो इथे डॅश डॅशच्या जागेवर आपल्याला कोणती संख्या येईल ते शोधायचं आहे आणि पुढे सूचना आहे गहाळ संख्या शोधा. ऑप्शन 1 428, 2 430, 3 108, 4 862. विद्यार्थी मित्रो येणारी जी संख्या आहे तर ती 430 असणार आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. तर यामध्ये सिक्वेन्स जो आहे त्यामध्ये आपण पाहू शकता 10 आणि 22 या दोघांचा संबंध काय आहे विद्यार्थी मित्रो, तर 10ला आपण 2ने गुणले असता व अधिक त्याच्यात 2 केले मग 22 आलं. 54ला जर आपण 2ने गुणलं आणि अधिक त्यात 2 केलं तर या सिक्वेन्सने विद्यार्थी मित्रो 430 उत्तर आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सशाला कासव म्हटले, कासवाला हरिण म्हटले, हरिणाला मासा म्हटले, माशाला पक्षी म्हटले तर पाण्यात कोण पोहेल? विद्यार्थी मित्रो आपल्याला जनरली माहीत आहे मासे पाण्यात पोहतात. तर
विद्यार्थी मित्रो, आपला जो क्रम दिलेला आहे त्या क्रमानुसार पाण्यात कोण पोहेल तो आपल्याला पाहायचा आहे. 1 कासव, 2 पक्षी, 3 मासा, 4 हरिण. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 पक्षी हे करेक्ट उत्तर आहे. कारण माशांना आपण काय म्हटलेलं आहे, पक्षी म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रो पक्षी हे पाण्यात पोहतील. पुढचा प्रश्न 4, 27, 16, 125 डॅश 343 संख्यामाला पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रो यात सिक्वेन्स आपल्याला आधी पाहावा लागेल. 4 आणि 27 मध्ये काय कनेक्शन आहे, तर 4 ही वर्गसंख्या आहे विद्यार्थी मित्रो, ती 2चा वर्ग आहे. त्यानंतर 27 ही घनसंख्या आहे, तर ती 3चा घन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 16 परत ही वर्गसंख्या आली, 4चा तो वर्ग आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 125 तो 5चा घन आहे. तर विद्यार्थी मित्रो पहिल्या दोन जोडेमध्ये आपल्याला पाहायला भेटलं एक वर्गसंख्या एक घनसंख्या आणि त्याचे वर्गमूळ व घनमूळ येत आहेत. तर विद्यार्थी मित्रो पुढची संख्या काय असेल असा इथे प्रश्न दिला आहे आणि यावरून आपल्याला कळते विद्यार्थी मित्रो ती वर्गमूळ असणार आहे. तर इथला सिक्वेन्स लक्षात घेता म्हणजे 3, 4, 5 आणि विद्यार्थी मित्रो 6. तर 6चा वर्ग पाहून केल्यानंतर आपल्याला 36 हे उत्तर मिळते, म्हणजे 6 हे आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 1 35, 2 36, 3 81 आणि 4 64. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे 6चा वर्ग 36 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न ADEHIL डॅश वर्णमाला पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रो यामध्ये काय डिफरन्स आहे तेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ए आणि डी यामधला जो फरक आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे बी आणि सी हे दोन अक्षर तिथं काय झालेत, गायब झालेत, म्हणजे ते मायनस झालेत. तर सिक्वेन्समध्ये परत डी आणि ई यामध्ये आपल्याला काय फरक आहे पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्र त्यात काहीही फरक नाही, हे अक्षरं क्रमवार आलेले आहेत म्हणजे क्रमाने ते चालत आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो HI ह्यामध्येही काही फरक नाही. तर विद्यार्थी मित्रो आपलं एक बाब लक्षात आली असेल, बघ पुढचं येणारं अक्षर यल नंतरचं जे आहे ते जशास तसं येईल. आपल्याला माहिती आहे यल नंतर यम असतो आणि 2 अक्षर आपण ड्रॉप करून पुढचं अक्षर आपल्याला माहीत आहे पी. तर विद्यार्थी मित्रो MP असं आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन 1 MS, 2 ST, 3 GH, 4 MP. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो वेगळा शब्द ओळखा. गाय, शेळी, मांजर, मेंढी. 1 गाय, 2 शेळी, 3 मेंढी, 4 मांजर. विद्यार्थी मित्रो आपण जर पाहिलं तर पहिले 3 जे ऑप्शन आहेत तर हे शाकाहारी आहेत म्हणजेच हार्बिव्होरस आहेत. तर विद्यार्थी मित्रो मांजर ही ऑम्निव्होरस आहे म्हणजे ती मांसही खाते आणि वनस्पतीजन्य पदार्थही खाते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न त्रिकोण, चौकोन, आयात, वर्तुळ यापैकी वेगळी भौमितिक रचना कोणती. 1 वर्तुळ, 2 चौकोन, 3 आयात, 4 त्रिकोण. विद्यार्थी मित्रो वर्तुळ ही वेगळी आकृती आहे, भौमितिक रचना आहे, कारण हे सर्व पसरट आहेत, सर्वांना कोन असतात, तर वर्तुळाला कोन नसतात हे आपणास माहीत आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सोहम शरदचा मुलगा आहे, शरद श्रीकांतचा मुलगा आहे. शरद श्रीकांतचा भाऊ आहे, महेश श्रीकांतचा भाऊ आहे. तर महेश व सोहम यांचे नाते काय. विद्यार्थी मित्रो यामध्ये आपल्याला ट्री डायग्राम काढावं लागते. तर आपल्याला माहीत आहे ट्री डायग्राम जी आहे अशा प्रकारे ती खाली वाढत जात असते. अशा प्रकारचे डायग्राम काढल्यानंतर येणारे जे नाते ते मांडल्यावर आपल्याला लक्षात येते की हे नाते काय आहेत. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 ते भाऊ असतील, 2 ते चुलते पुतणे असतील, 3 पितापुत्र असतील, 4 मामा भाचे असतील. तर विद्यार्थी मित्रो सोहम आणि शरद यातील जर नाते जर विचारले असते तर ते पिता आणि पुत्र असे आले असते, परंतु विद्यार्थी मित्रो ते नाते जे विचारलेले आहे तर महेश आणि सोहम यामधील नाते विचारले आहे तर ते चुलते पुतणे असं येईल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न डॉक्टर जर उपचार करत असतील तर शिक्षक काय करतील. 1 नर्स, 2 विद्यार्थी, 3 शिक्षण, 4 शिकवणे. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सहसंबंधातून आलेला हा प्रश्न आहे. तर पहिल्या दोघांमधलं जे नातं असतं ते नातं पुढच्या 2 जोडीमध्ये असतं किंवा पुढच्या 2 संज्ञेमध्ये असतं. तर विद्यार्थी मित्रो शिक्षकाचं जे काम आहे ते शिकवणे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढे दिलेली अक्षरमाला पहा. तर विद्यार्थी मित्रो ही अक्षरमाला आपल्याला सर्वप्रथम वाचायची आहे. ती वाचल्यानंतर वरील अक्षरमालेतील उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते येईल. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला इकडून म्हणजेच उजवीकडून पाठीमागे यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण मोजत आल्यानंतर यस हे 7वे अक्षर आहे
आणि त्यानंतर त्याच्या डावीकडील पाहायचं आहे म्हणजेच आपल्याला लेफ्टला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्र आर हे अक्षर लेफ्टला आपल्याला पाहायला भेटतं आहे. तर 1 ई 2 टी 3 आर 4 वाय. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 आर हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कार्यकर्त्याला नेता म्हटले, नेत्याला आमदार म्हटले, आमदाराला खासदार म्हटले तर मुख्यमंत्री कोण होऊ शकेल? विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे मुख्यमंत्री हे आमदार होत असतात. तर विद्यार्थी मित्र इथं आमदाराला काय म्हटले हे गरजेचं आहे. ऑप्शन 1 कार्यकर्ता, 2 आमदार, 3 खासदार, 4 नेता. तर विद्यार्थी मित्र इथं आमदाराला खासदार म्हटलं आहे तर खासदार मुख्यमंत्री होतील. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, 13, 16, 20, 24, 25 डॅश डॅश 36, 42 गहाळ संख्या शोधा. तर विद्यार्थी मित्र 13 व 16 यामध्ये 3चा फरक आहे म्हणजे +3 झालेला आहे. त्यानंतर 20 व 24 यामध्ये 4चा फरक झालेला आहे विद्यार्थी मित्र. तर 25 डॅश म्हणजे येणारी पुढची जी संख्या आहे विद्यार्थी मित्र तेथे 5चा फरक व्हायला पाहिजे. जर आपण 25मध्ये 5 मिसळून पाहिले तर विद्यार्थी मित्र आपल्याला येणारं उत्तर जे आहे ते 30 पाहायला मिळतं. आणि ह्याचा पडताळा घेण्यासाठी आपण 30मध्ये परत काय करायचं आहे, 1ने अंक वाढून म्हणजेच पुढच्या सिरीजसाठी ते 6 आपल्याला त्यात मिक्स करावं लागतील. तर ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर विद्यार्थी मित्र ती 36 येते. तर 36 आल्यानंतर आपण इथे पाहू शकता पुढची संख्या ही आपली 36 आहे. म्हणजे आपलं आलेलं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्र ते 30 ते करेक्ट आहे. 25 अधिक 5 30. ऑप्शन आपण पाहूया. त्यामध्ये 1 29, 2 30, 3 35, 4 48. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 30 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, खालील अक्षरमालेत येणारे पुढचे अक्षर पाहूया विद्यार्थी मित्र. ABCD FGHI डॅश KLMNO आणि PQRST. तर विद्यार्थी मित्र सिक्वेन्सली आलेले हे अक्षरमाला आहे. तर त्यामध्ये आय नंतर कोणते अक्षर आहे हे आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्र. तर ते जे अक्षर असते. तर ऑप्शन 1A 2 C 3 J 4 B. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 J हे आपलं करेक्ट उत्तर होय. अक्षरमालेसाठी विद्यार्थी मित्र आपण सर्व अक्षरं अगोदरच काढून ठेवणं गरजेचं आहे, त्यांना क्रम देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला असे प्रश्न सोडवताना वेळ वाचतो. पुढचं 1 ते 100 संख्या लिहिताना आपणास 3 किती वेळा लिहावे लागेल? अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्र आपण फास्ट सोडवायचे आहेत. तर आपल्याला जो कोरा कागद दिलेला असतो त्यावरती आपण ह्या संख्या लिहून पाहू शकता. आणि त्यानंतर यानंतर जे उत्तर आहे ते ऑप्शन 1 10, 2 15, 3 20, 4 30. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 20 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या घटकामध्ये असंबंधित घटक आहे ते आपल्याला शोधायचं आहे, ओळखायचं आहे. वर्गीकरण या भागातून आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, ज्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो. गहू, ज्वारी, मोहरी, तांदूळ, राजगिरा. ऑप्शन 1 ज्वारी वेगळा आहे, 2 राजगिरा वेगळा आहे, 3 गहू वेगळे आहेत, 4 मोहरी वेगळी आहे. तर विद्यार्थी मित्र मोहरी हे तेलबिया पीक आहे, ते आपल्याला वेगळं झालेलं पाहायला मिळतं. तर बाकीचे जे आहेत विद्यार्थी मित्र ते धान्य पिकं आहेत. ही बाब आपण लक्षात घ्यावी. जसं आपण धान्य पिकं जे असतात विद्यार्थी मित्र आपण त्याची पोळी, पुरी किंवा भाकरी बनवू शकतो. तर आपल्याला माहिती आहे गव्हाची आपण भाकरी बनवतो, ज्वारीची बनवतो, तांदळाची पण भाकरी बनवतो आणि राजगिऱ्याची पण भाकरी आपण उपवासासाठी बनवत असतो. यावरूनही जर आपण लक्षात घेतलं तर मोहरीची आपण भाकरी बनवत नाही. त्यामुळे मोहरी ही जी बाब आहे असंबंधित घटक होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका रांगेत सोहम डावीकडून 13व्या स्थानावर आहे तर उजवीकडून 8व्या स्थानावर आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? 1 21 मुले, 2 20 मुले, 3 24 मुले, 4 19 मुले. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 20 हे करेक्ट आन्सर होय. तर विद्यार्थी मित्र स्थानावर उभा आहे म्हणजेच लक्षात घ्या तर तो दोन्हीकडून स्थानावर उभा असतो. म्हणून ह्या दोघांची जर बेरीज केली तर येणारी बेरीज जी आहे ती आपल्या मुलांची संख्या म्हणजेच आपल्याला मिळणारी जी संख्या असते ती एकूण मुलांची संख्या होय. तर ऑप्शन 2 20 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती वर्तुळे आहेत? तर विद्यार्थी मित्र एक आकृती आपल्याला दिलेली वर्तुळाची संख्या मोजायची आहे. तर ती 1 2 3 4 5 6. तर विद्यार्थी मित्र 6 वर्तुळं बाहेरून आहेत. त्यानंतर 1 2 3
4, 5 आणि 6. 6 वर्तुळं मधून आहेत, म्हणजे 6 अधिक 6 आणि सेंटरला एक आपल्याला वर्तुळ पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रो. म्हणजेच विद्यार्थी मित्रो हे एकूण 13 वर्तुळं आहेत. तर 13 हे आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 1 11, 2 12, 3 13, 4 14. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सर्व पक्षी हरिण आहेत, काही हरिण सिंह आहेत, काही सिंह पक्षी आहेत, तर आपल्याला अनुमान काढायला सांगितलं विद्यार्थी मित्रो. तर्कसंगती या घटकातून आलेला हा प्रश्न. 1 सर्व हरिण पक्षी आहेत, 2 काही सिंह हरिण आहेत. तर विद्यार्थी मित्रो हे 2 वाक्य त्यांनी आपल्याला त्याचं कन्क्ल्युजन म्हणून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो त्याचा सारांश आपण आधी एकदा चेक करून घेऊया. सर्व हरिण पक्षी आहेत, तर विद्यार्थी मित्रो सर्व पक्ष्यांना आपण हरिण म्हटलं होतं आहे. तर विद्यार्थी मित्रो हरिणही पक्षी आहेत. मग मग पहिलं वाक्य आपलं करेक्ट आहे, अनुमान करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रो दुसरं अनुमान जे आहे, तर काही सिंह हरिण आहेत. तर आपल्याला हे पाहावं लागेल. तर इथं म्हटलेलं आहे काही हरिण सिंह आहेत, म्हणजेच काही सिंह हे सुद्धा हरिण आहेत. म्हणजेच पहिलं वाक्य बरोबर आहे आणि दुसरंही वाक्य बरोबर आहे. तर ह्यानुसार आपलं ऑप्शनमध्ये उत्तर काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चूक आहे. ऑप्शन 2 विधान 1 चूक आहे, तर विधान 2 बरोबर आहे. ऑप्शन 3 1 व 2 दोन्ही चूक आहेत, तर विधान 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन 4 आपल्याला सांगतोय विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. तर आपलं बरोबर उत्तर 4 हे होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, उमा व रमा दोघी बहिणी आहेत. उमाच्या सासूची मोठी सून रामाची जाऊ आहे, तर उमा व रामाचे सासरकडील नाते काय? 1 नणंद भावजय, 2 विहीण विहीण, 3 जाऊ जाऊ, 4 काही नाते नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 जाऊ जाऊ हे त्यांचं नातं असेल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कैरी आंबा तर डॅश डॅश मूर्ती. विद्यार्थी मित्रो आपल्याला कधीकधी 3 नंबरचा या आपल्याला ह्या पेअरमधील ह्या जोडीमधील आपल्याला 3 नंबरचा शब्द संज्ञा दिलेली असते आणि 4 नंबर ओळखायला सांगतात. तर कधीकधी आपल्याला 3 नंबरचा न देता 4 नंबरचाही ओळखायला 4 नंबरचा देतात आणि 3 नंबरचा ओळखायला सांगतात, असंही होतं. त्यापैकी हे आपल्याला उदाहरण पाहायला मिळत आहे. तर कैरीचा आंबा होत असतो, तर मूर्ती कशाची होईल? 1 पॉपची होईल, 2 चिखलाची होईल, 3 सिमेंटची होईल, 4 यापैकी कशाचीही होणार नाही. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 चिखल, आपण मूर्तीसाठी चिखल मळत असतो. तर विद्यार्थी मित्रो चिखल हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर कैरी म्हणजेच कच्ची आंबा, कच्चा आंबा म्हणजेच कैरी, तर मूर्तीचं जे कच्चं मटेरियल असतं ते म्हणजेच चिखल हे होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की सामान्य ज्ञान या घटकातून आलेला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? 1 औरंगाबाद, 2 नाशिक, 3 नागपूर, 4 मुंबई. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे, हे आपणास माहीत आहे. तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताची दक्षिण गंगा कोणत्या नदीस म्हणतात? 1 ब्रह्मपुत्रा नदीला, 2 यमुना, 3 तापी, 4 गोदावरी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 गोदावरी नदीस आपण भारताची दक्षिण गंगा असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे, तर गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. ही बाब आपण लक्षात घ्या, म्हणून आपण तिला दक्षिण गंगा असं म्हणतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? 1 प्र के अत्रे, 2 विवा शिरवाडकर, 3 पु ल देशपांडे, 4 नासी फडके. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 पु ल देशपांडे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 आसाममध्ये, 2 महाराष्ट्रात, 3 गुजरातमध्ये, 4 मध्य प्रदेश. विद्यार्थी मित्रो पट्टेरी वाघासाठी प्रसिद्ध असणारं दुधवा राष्ट्रीय उद्यान जे आहे आपल्याला मध्य प्रदेशमध्ये पाहायला भेटतं. तर आसाममध्ये काझीरंगा नॅशनल पार्क जो की एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये ताडोबासारखी राष्ट्रीय उद्यानं, राजीव गांधी नॅशनल पार्क आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो गुजरातमध्ये सेसानगीरसारखे राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला भेटते, जिथं आपल्याला आशियाई सिंह पाहण्यास मिळतो. तर मध्य प्रदेश आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 सप्टेंबर, 2 5 जून, 3 16 ऑक्टोबर, 4 8 मार्च. विद्यार्थी मित्रो 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. 5 जून
जागतिक पर्यावरण दिन आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर 8 मार्च हा जो आहे तो जागतिक महिला दिन, ज्याला वुमन्स डे आपण म्हणत असतो, तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, दासबोध, ज्याला आपण सार्थ दासबोध असंही म्हणतो, हा ग्रंथ कुणी लिहिला? 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत तुकाराम, 3 संत रामदास, 4 संत चोखामेळा. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 संत रामदास करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हूचे पूर्ण रूप काय आहे? WHO, ज्याला आपण हू या नावाने ओळखतो विद्यार्थी मित्रो, त्याचे पूर्ण रूप आपल्याला इथे डॅशमध्ये त्यांनी विचारले आहे. ऑप्शन 1 वुमन हेल्थ ऑर्गनायझेशन, 2 होल हेल्थ ऑर्गनायझेशन, 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, 4 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1 महात्मा फुले यांनी, 2 स्वामी विवेकानंद यांनी, 3 दयानंद सरस्वती यांनी, 4 राजाराम मोहन रॉय यांनी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 दयानंद सरस्वती यांनी हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह असे म्हणतात? 1 बुध, 2 नेपच्यून, 3 गुरु, 4 मंगळ. विद्यार्थी मित्रो मंगळ, ज्याला आपण इंग्रजीत मार्स असं म्हणतो, त्याला आपण तांबडा ग्रह म्हणतो. विद्यार्थी मित्रो या ग्रहावरती लोहाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ही माती तांबडी दिसते, म्हणून आपण त्याला तांबड्या ग्रह नावाने ओळखतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, लाल किल्ला कोठे स्थित आहे? 1 पुणेमध्ये, 2 दिल्लीमध्ये, 3 अजमेरला, 4 जिंजीला. विद्यार्थी मित्रो लाल किल्ला दिल्ली येथे स्थित आहे, तर लाल महल ही गोष्ट आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, तो पुणेला स्थित आहे. असाही प्रश्न येऊ शकतो, लाल महल कोठे स्थित आहे? ऑप्शन 1 पुणे हे त्याचं उत्तर असणार आहे, तर लाल किल्ला दिल्ली, ऑप्शन 2 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, हॅलीचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? 1 72 वर्षांनी, 2 76 वर्षांनी, 3 109 वर्षांनी, 4 365 वर्षांनी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 76 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 वसंतराव नाईक, 2 यशवंतराव चव्हाण, 3 PK सावंत, 4 मनोहर जोशी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? 1 हॉकी, 2 क्रिकेट, 3 पाकिस्तान, सॉरी विद्यार्थी मित्रो 3 कबड्डी, 4 बेसबॉल. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 हॉकी हे करेक्ट उत्तर आहे. तर भारताचा जसा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, तसाच तो पाकिस्तानचाही आहे विद्यार्थी मित्रो, त्यामुळे चुकून ऑप्शनमध्येच पाकिस्तान हे नाव आलं, ही बाब आपण थोडी इग्नोर करावी. तर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात? 1 चीन, 2 नॉर्वे, 3 थायलंड, 4 जपान. विद्यार्थी मित्रो अतिशय पूर्वेकडील देश म्हणजेच जपान होय, त्यामुळे जपानमध्ये सर्वप्रथम सूर्यकिरणे पडतात, त्यामुळे आपण जपानला उगवता सूर्याचा देश असं म्हणतो. तर ऑप्शन 4 करेक्ट जपान हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा सर्वप्रथम नागरिक कोण असतो? 1 राज्यपाल असतो, 2 पंतप्रधान असतो, 3 राष्ट्रपती असतात, 4 मुख्यमंत्री असतात. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 राष्ट्रपती हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? 1 ॲमीटर, 2 व्होल्टमीटर, 3 सिस्कॉमीटर, 4 थर्मामीटर. तर विद्यार्थी मित्र थर्म म्हणजे तापमान ही गोष्ट आपण लक्षात घ्यावा, किंवा हीट असा त्याचा अर्थ आहे थर्मचा. तर थर्मोमीटर म्हणजे हीट मेजर करणारे इन्स्ट्रुमेंट. तर विद्यार्थी मित्रो थर्मामीटर हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगात सर्वात महाग धातू कोणता? 1 सोने, 2 चांदी, 3 पारा, 4 प्लॅटिनम. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 प्लॅटिनम हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मांसासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना काय म्हणतात? 1 मासल कोंबड्या, 2 लेअर कोंबड्या, 3 लढाकू कोंबड्या, 4 ब्रॉयलर कोंबड्या. विद्यार्थी मित्रो अंडी देण्यासाठी जे असतात त्यांना आपण लेअर कोंबड्या म्हणतो. फायटिंगसाठी जे असतात तर त्याला आपण विद्यार्थी मित्रो लढाकू कोंबड्या असं म्हणतो. आणि त्यानंतर खाण्यासाठी आपण जे वापरतो म्हणजे मांसासाठी जे वापरतो त्या ब्रॉयलर कोंबड्या होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? 1 राजाराम मोहन राय, 2 महात्मा फुले, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 महर्षी कर्वे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 राजाराम मोहन राय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असं म्हणतो. पुढचा,
भारताची गानकोकिळा कोणास म्हणतात? 1. उषा उत्तप यांना, 2. आशा भोसले यांना, 3. लता मंगेशकर यांना आणि 4. अलका याग्निक यांना. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 लता मंगेशकर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सेक्शन बदललेला आहे. लक्षात घ्या, आपल्याला BEd प्रश्नपत्रिकेमध्ये BEd CET प्रश्नपत्रिकेत सेक्शन बदलल्यानंतर कुठलीही पूर्वसूचना मिळत नाही. फक्त नंबरवरून आपल्याला कळते. 71 नंबरपासून जे प्रश्न सुरू होतात ते तिसऱ्या सेक्शनचे असतात, म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती, ज्याला आपण कल चाचणी असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, पहिला प्रश्न या घटकातील जो की 71 नंबरचा असतो. शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते? 1. अध्यापन कार्य आयोजित करणे, 2. वर्गात व्याख्यान देणे, 3. मुलांची काळजी घेणे, 4. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे. विद्यार्थी मित्रो, हे कार्य पण शिक्षकाचे आहेत. शिक्षकालाच मुलांची काळजी घ्यावी लागते. कुणी भांडण करणार नाही, तंटे करणार नाही, याचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. वर्गात आपल्याला व्याख्यान देणे, म्हणजे कधीकधी आपल्याला त्यांना व्याख्यानही द्यावं लागतं. त्यानंतर विद्यार्थ्याचे मूल्यमापन, म्हणजेच घटक चाचणी असेल, सामायिक परीक्षा असेल, वार्षिक परीक्षा असेल, हेही आपल्याला करावं लागतं. पण विद्यार्थी मित्र, सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे अध्यापन करणे, म्हणजे शिकवण्याचे कार्य आयोजित करणे हे होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षक असावा, शिक्षक कसा असावा? 1. प्रामाणिक असावा, 2. मेहनती असावा, 3. कर्तव्यदक्ष, 4. वक्तशील. विद्यार्थी मित्रो, शिक्षक सगळंच असावा, पण हे सगळं कधी होईल? जर तो कर्तव्यदक्ष असेल तर. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते. 1. पायाभूत सुविधेवर, 2. आर्थिक तरतुदीवर, 3. आंतरराष्ट्रीय समर्थनावर आणि 4. शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता, ज्याला आपण शैक्षणिक अर्हता असं म्हणतो विद्यार्थी मित्रो, त्यावर. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, ह्या बाकीच्या बाबी गरजेच्या आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपल्याला माहीत आहे, आकृती आणि त्याचं बॅकग्राऊंड ह्या दोन्ही गोष्टी जशा महत्त्वाच्या असतात. जसे आपल्याला सांगितलं की फुटबॉल खेळणारा मुलगा काढा, तर आपण विद्यार्थी मित्र तो फुटबॉल खेळणारा मुलगा काढत असतो. आणि नंतर लक्षात घ्या, तर इथं हा मुलगा आणि बॉल म्हणजेच फुटबॉल हे आकृती आहे. तर आपण त्या व्यतिरिक्त त्या चित्रामध्ये काय काढतो? तर बॅकग्राऊंड काढतो. मग इथं ग्राउंड आपण दाखवू, लॉन दाखवू, पाठीमाग काही मुले उभे आहेत असं काहीतरी दाखवू. म्हणजेच विद्यार्थी मित्र, तर शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता ही आकृती आहे. तर त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते इतर बाबी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरून आपलं अध्यापन होत असतं, शिकवणं होत असतं. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतरचा प्रश्न, मूलभूत शिक्षणाची कल्पना याद्वारे मांडली गेली. तर मूलभूत शिक्षण गरजेचं आहे हे कुणी सांगितलं? 1. डॉक्टर झाकीर हुसेन यांनी, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. महात्मा गांधी, 4. रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 महात्मा गांधी हे मूलभूत शिक्षणाचे प्रणेते होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेच्या सर्वात महत्त्वाचे सूचक आहे. शाळेच्या पायाभूत सुविधा, 2. वर्गव्यवस्था, 3. पाठ्यपुस्तके आणि अध्यापन शिक्षण साहित्य आणि 4. विद्यार्थी उपलब्धी पातळी. विद्यार्थी मित्र, अशाच आशयाचा आपण प्रश्न आताच एक वरती पाहिला. तर येथे विद्यार्थ्याशी निगडीत आणि तेथे शिक्षकाची निगडीत, शिक्षकाची अर्हता तर विद्यार्थ्याची उपलब्धी, ह्या दोन गोष्टी शाळा चालवण्यासाठी शैक्षणिक वातावरण राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्याची उपलब्धी पातळी हा 1 नंबरचा घटक आहे आणि हे इतर जे 3 घटक आहेत शाळा चालवण्यासाठी ते सहाय्यक घटक आहेत. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्याच्या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे डॅश डॅश. 1. मेहनतीची सूचना देणे, 2. ग्रंथालयातील पर्यवेक्षी अभ्यास म्हणजे त्याचा अभ्यास आयोजित करणे, त्यानंतर खाजगी शिकवणीसाठी सूचना देणे आणि 4. त्यांना निदान करण्याची शिकवणे. तर विद्यार्थी मित्र, ज्याला आपण ॲनालिसिस असं म्हणत असतो, तर विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्नाचे ॲनालिसिस करता आले पाहिजे. त्याला प्रश्नाचे ॲनालिसिस करता आले की आपोआप त्याला उत्तरे शोधता येतात. तो उत्तरे शोधण्यास पर्याप्त होतो. ऑप्शन 4 निदान शिकवणे, ॲनालिसिस शिकवणे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, सेवारत शिक्षकांचे प्रशिक्षण याद्वारे अधिक प्रभावी केले जाऊ शकते. 1. प्रशिक्षण पॅकेज वापरणे जे की आगाऊ तयार केलेले आहे, 2. हा निवासी कार्यक्रम राबवणे गरजेचं आहे, 3. सहकारी दृष्टिकोन वापरणे गरजेचं आहे, तर 4. प्रशिक्षण फॉलोअप प्रक्रियेचा सराव करणे गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, जे प्रशिक्षण झाले त्याचा फॉलोअप करणं गरजेचं आहे आणि त्यात सांगितलेल्या सर्व गोष्टीचा सराव करणं गरजेचं आहे. त्यावेळेस ते प्रशिक्षण काय होईल? फलदायी होईल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर बालकामगार प्रतिबंध कायदा 1986 काय करतो? 1. बालकाच्या 14 वर्षापर्यंत सर्व प्रकारच्या बालमजुरीवर तो बंदी घालतो. 2. केवळ जोखीम घेणाऱ्या कामामध्ये बालकामगारांना प्रतिबंधित करण्याचं तो काम करतो. 3.
केवळ शाळेच्या वेळेत बालकामगारांना काम करू नये म्हणजेच प्रतिबंधित करतो. 4. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मालकावरून म्हणजे ज्या मालकाकडे तो काम करतो त्यांच्यावर लादून बालमजुरीला प्रतिबंध करतो. तर विद्यार्थी मित्र तेही करत नाही, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी करत नाही. तर ऑप्शन 1 जो आहे विद्यार्थी मित्र, बालकाच्या सौदावरची सर्व प्रकारची बालमजुरी जी आहे म्हणजे जोखीम घेणाऱ्या कामाच्या ठिकाणी बालकांना काम करू नये, फक्त तिथंच करू नये असं नाही, तर ते कुठंच करू नये असा त्याचा अर्थ आहे. केवळ शाळेच्या वेळेत काम देऊ नये म्हणजे शाळेच्या वेळेत काम द्यायचं नाही, त्या व्यतिरिक्त त्याला काम देता येईल असं नाही. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 करेक्ट उत्तर ठरते. तर 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कुठेही काम देऊ नये म्हणजेच बालमजुरी करण्यास भाग पाडू नये हा कायदा सांगतो. त्यानंतर पुढे शाळेमध्ये पर्यावरण शिक्षण दिले पाहिजे, कारण 1 त्याचा पर्यावरणीय प्रदूषणावर परिणाम होईल. 2 हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. 3 ते शिक्षकांना नोकरी देईल. आणि 4 आपण पर्यावरणापासून वाचू शकत नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 तो जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, हे आपण पर्यावरण शिक्षणातून शिकवत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवोदय शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत कशामुळे? 1 ग्रामीण भागातील शाळेची संख्या वाढवण्यामुळे. 2 ग्रामीण भागात चांगले शिक्षण म्हणजे दर्जेदार शिक्षण देणे यामुळे. 3 सर्व शिक्षा अभियान पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून नवोदय शाळा उघडण्यात आल्या. 4 ग्रामीण भागातील शिक्षणाचा अपव्यय तपासण्यासाठी. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण म्हणजे चांगले शिक्षण देणे हा नवोदय शाळांचा उद्देश होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवणे चांगले आहे कारण यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. 2 हे शिकणे सोपे करते. 3 हे बौद्धिक विकासासाठी उपयुक्त आहे. 4 हे मुलांना नैसर्गिक वातावरणात शिकण्यास मदत करते. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. तर मुलांची नैसर्गिक जी भाषा असते म्हणजेच मातृभाषा, तर त्या भाषेतून शिक्षण दिले तर त्यांना घरी आणि शाळेत असा जास्त फरक वाटत नाही. त्यामुळे त्यांना ते सुरुवातीचे शिक्षण शिकण्यास अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते उपयोगी ठरते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्राथमिक स्तरावर महिला अधिक चांगल्या शिक्षिका होतात आहेत कारण 1 त्या मुलांशी अधिक संयमाने वागतात. 2 त्या कमी पगारावर काम करण्यास तयार असतात. 3 या व्यवसायात उच्च पात्रता गरजेची नाही, आवश्यक नाही. आणि 4 त्यांना इतर व्यवसायात कमी संधी आहेत म्हणून. विद्यार्थी मित्र त्या मुलांना महिला शिक्षक असल्यानंतर त्यांना आईसारखं किंवा त्यांना जवळचं वाटतं. त्यामुळे त्या मुलं जे आहेत लहान मुलं प्रायमरीची मुलं, तर ते महिला शिक्षकांना अधिक जवळचं समजतात, त्यामुळे संयमाने शिकवतात. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या 4 व्यवसायामध्ये तुमची निवड झाली आहे, तुम्हाला कुठे जायला आवडेल? विद्यार्थी मित्र सर्वप्रथम आपण शिक्षक या पदासाठी B.Ed करण्यासाठी अर्ज भरत आहोत व CET देत आहोत. तर त्याप्रमाणे त्या अनुषंगाने 1 शिक्षक, 2 पोलीस, 3 सैन्य, 4 बँका. तर विद्यार्थी मित्र मुलांशी संबंध म्हणजेच विद्यार्थ्यांची नियमितचा संबंध येण्याचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे शिक्षक क्षेत्र किंवा शालेय क्षेत्र, ज्याला आपण शिक्षण क्षेत्र असंही म्हणतो. तर ऑप्शन 1 शिक्षक झाल्यानंतरच ते आपल्याला करता येऊ शकतं, आपण मुलांना घडवू शकतो. पोलिसांचा, सैन्याचा आणि बँक कर्मचारी म्हणजेच बँकेचा जनरली संबंध येत नाही. तर आपल्याला विद्यार्थ्याशी जर रममान व्हायचे असेल तर शिक्षक हा व्यवसाय निवडणं गरजेचं आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्वात महत्त्वाचे काय असते? 1 चांगले लेखन करणे, 2 लेखनात स्पष्टता असणे, 3 मोठ्या अक्षरात लिहिणे, 4 छोट्या अक्षरात लिहिणे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 चांगले लेखन हे गरजेचे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, काही विद्यार्थी शिक्षक दिनी तुम्हाला ग्रीटिंग पाठवतात, तुम्ही काय कराल? 1 काहीही करू नका म्हणजेच कृतिशून्य. 2 त्यांना धन्यवाद म्हणा. 4 जो आहे त्यांना शुभेच्छा द्या. 3 त्यांना पैसे वाया घालू नका असे सांगा. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 करेक्ट आहे. त्यांना आपण धन्यवाद म्हणल्यानंतर आपल्याला कुणीही काही वस्तू दिल्यानंतर धन्यवाद म्हणावे ही बाब त्याच्यामध्ये रुजते. तसेच विद्यार्थी मित्र त्यांना शुभेच्छा द्या. तर शिक्षक शिक्षकाला शुभेच्छा देत असतात तर ते विद्यार्थी आहेत, तर यातून आपला चुकीचा संदेश जाईल. तर त्यांना धन्यवाद म्हणणे हे करेक्ट आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र,
बालकामगार प्रतिबंध कायदा 1986 अंमलबजावणी गरज. कशाप्रमाणे त्याची गरज आहे? एक, हो काटेकोर अंमल होणे गरजेचे आहे. 2, केवळ ग्रामीण भागात गरजेचे आहे. 3, केवळ शाळेच्या आवारात गरजेचे आहे. 4, केवळ मुलाबाबत गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 याची काटेकोर अंमलबजावणी होणं गरजेचे आहे. सर्व 14 वर्षाखालील मुलं व मुली यांना शाळेत पाठवणे गरजेचे आहे. म्हणजेच प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे जे आहे हे धोरण, हे उद्दिष्ट साध्य होण्यास त्याने मदतच होणार आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, निर्णय घेण्याची व्याप्ती काय आहे? 1, ती संघटनात्मक पातळीवर आहे. 2, ती व्यवस्थापन पातळीवर आहे. 3, ती तपासणी पातळीवर आहे. आणि 4, ती प्रशासन पातळीवर असते. तर विद्यार्थी मित्रो, ती व्यवस्थापन पातळीवर असते. तर हे मुख्याध्यापकांचं काम आहे. ऑप्शन 2, शाळेचे सर्व निर्णय जे आहेत ते मुख्याध्यापक घेत असतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हुशार पालकांची मुले नेहमी अभ्यासात चमकतात का? 1, नाही. 2, होय. 3, कधीतरी चमकतात. 4, ते सांगता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रो, ते निश्चित आपल्याला सांगता येतं. त्याचं उत्तर नाही हे आहे. ते नेहमीच चमकतात अशी बाब नाही, त्यामध्येच उत्तर नाही असं येतं. ऑप्शन 1 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मुलांच्या कल्पनाशक्तीचे प्रात्यक्षिक काय असते? म्हणजे कशामुळे आपल्याला कळतं की ह्या मुलांची कल्पनाशक्ती चांगली आहे? 1, ती आंतरिक प्रतिभा आहे. 2, त्याची कल्पनाशक्तीवर प्रेम असते. 3, दडपलेली निराशा असते. 4, त्यांचे वय व संबंधित कल. तर विद्यार्थी मित्रो, ती आंतरिक प्रतिभा आहे. ऑप्शन 1 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्याची क्षमता कशी मोजतात? 1, विद्यार्थ्याच्या पालकांना विचारून मोजतात. 2, विद्यार्थ्याची तपासणी करून. तपासणी म्हणजेच विद्यार्थी मित्रो, घटक चाचणी असेल, तोंडी परीक्षा असेल, विविध नैदानिक चाचण्या असतील, याद्वारे शिक्षक ते मोजत असतो. 3, त्याच्या मित्राला विचारून. 4, विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे विश्लेषण करून. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय, विद्यार्थी तपासणी करून. पुढचा प्रश्न, वर्ग विभागातील शिक्षणाची काय आवश्यकता आहे किंवा आवश्यक आहे? 1, विद्यार्थ्याची उत्सुकता गरजेची आहे. 2, योग्य वातावरण पाहिजे. 3, प्रगत शिक्षक पाहिजे. आणि 4, वरील सर्व. विद्यार्थी मित्र, या सर्व बाबी जर असतील तर अध्यापन प्रक्रिया नक्कीच सोयीस्कर होते, सुलभ होते. वरील सर्व करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या टप्प्यावर मुलांना अनेकदा शाळेत समायोजन करण्यास समस्या येतात? 1, प्रीस्कूल कालावधीमध्ये. 2, बालपणात. 3, सामाजिक विकासपूर्व काळामध्ये. आणि 4, मधले बालपण. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 प्रीस्कूल कालावधीमध्ये. म्हणजेच जी मुलं सुरुवातीला शाळेत येतात, नवीनच शाळेत येतात, त्यांना शाळेशी जुळून घेणं हे अवघड जातं. कारण घरातलं वातावरण वेगळं असतं, शाळेतलं वातावरण वेगळं असतं व शाळेत अनोळखी शिक्षक असतात. नंतर ते ओळखीचे होतात, परंतु सुरुवातीला त्यांना अवघड जातं, जड जातं. ऑप्शन 1 प्रीस्कूल कालावधी करेक्ट उत्तर होय. पुढील प्रश्न, शालेय व्यवस्थेची मुख्य जबाबदारी कोणाची? विद्यार्थी मित्रो, आपण आत्ताच सांगितलं होतं, शालेय व्यवस्थेची मुख्य जबाबदारी ही शिक्षकांची असते, प्राचार्यांची असते. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 शिक्षक. 2, प्राचार्य. 3, व्यवस्थापक. 4, वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रो, येथे खऱ्या अर्थाने मुख्याध्यापक असणं गरजेचं होतं, परंतु इथं प्राचार्य आहे. तर प्राचार्य हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शाळा सोडणे म्हणजे काय? 1, कायमची शाळा सोडून देणे. 2, शाळेला अनियमित भेटी देणे म्हणजे अधूनमधून शाळेत येणे. 3, चौकातून खेळणे म्हणजेच शाळा चालू असताना काहीतरी खेळत बसणे. आणि 4, यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 कायमची शाळा सोडून देणे याचा अर्थ म्हणजे शाळा सोडणे हा होय. तर कधीकधी शाळेत येणं, अधूनमधून येणं, चौकात खेळणं, नंतर शाळेत येणं हे उत्तर नाही. पुढचा प्रश्न, शाळेत गैरहजर राहून पळून जाणे यामुळे होते का? तर ही घटना किंवा अशा बाबी का घडतात? 1, कुचकामी शिक्षक असल्यामुळे. 2, विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नसल्यामुळे. 3, अध्यापनाची पद्धत चुकीची किंवा कमकुवत असल्यामुळे. आणि 4, वरील सर्व. विद्यार्थी मित्र, यापैकी काही जरी झालं तर विद्यार्थी शाळेत येण्यास काय करतात? कानकुसर करतात, येण्याचे टाळतात. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षणासाठी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय परिषद कोणती आहे? 1, NCERT. 2, SCERT. 3, डाएट. 4, ACB. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे डाएट हे प्रशिक्षण संस्था म्हणजे DED सारखे कोर्सेस चालवत असतं. तर NCERT हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर
पुढचा प्रश्न, शाळेच्या संरचनेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असते? 1. विद्यार्थ्याची, 2. शिक्षकाची, 3. शैक्षणिक समिती अध्यक्षांची, 4. मुख्याध्यापकांची. विद्यार्थी मित्र, वरील प्रश्नही अशाच आशयाचा होता. व्यवस्थापनाची भूमिका, मुख्य भूमिका मुख्याध्यापकांची असते, तर शाळेची संरचना जी आहे ती पण संरचना कशी असावी याची मुख्य भूमिका मुख्याध्यापक यांचीच होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, वेळापत्रकाची उपयुक्तता काय आहे? म्हणजे वेळापत्रक का गरजेचे असते? 1. शाळा व्यवस्थित चालण्यासाठी मदत करण्यासाठी, 2. यामुळे शिक्षकावरील कामाचा ताण संतुलित राहतो. तर विद्यार्थी मित्र, का सर्वांना तासिका वाटून दिल्यानंतर त्या करेक्ट येतात, हे वेळापत्रकाचं एक मुख्य उद्दिष्ट वैशिष्ट्य असते. त्यानंतर 3. हे वेळेचा आणि सेवांचा अपव्यय टाळण्यास मदत करते. तर विद्यार्थी मित्र, सर्वांना करेक्ट टाईम पोहोचल्यामुळे कोणाचाही अपव्यय वेळेचा होत नाही व सर्वांना व्यवस्थित तास येतात. तर हे सर्व चांगल्या वेळापत्रकाचे वैशिष्ट्य आहेत. तर ऑप्शन 4 वरील सर्व करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्र, सेकंड लास्ट क्वेश्चन, वर्ग कालावधी शिक्षक न्याय वाटपाच्या तपशिलासह वेळापत्रकाला काय म्हणतात? 1. वर्ग वेळापत्रक, 2. शिक्षक वेळापत्रक, 3. व्यायामाचे वेळापत्रक, 4. गृहपाठ वेळापत्रक. तर विद्यार्थी मित्र, आपण त्याला शिक्षक वेळापत्रक असं म्हणत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गातील विद्यार्थी पेन्सिल व खोड रबर काढून घेताना तुम्हाला सापडला तर तुम्ही काय कराल? 1. मुख्याध्यापकांना सांगाल, 2. पालकांना कळवा, 3. त्याला समजावून सांगाल, 4. त्याला शिक्षा कराल. विद्यार्थी मित्रो, त्याला सामंजस्याने समजावून सांगणं गरजेचं आहे आणि समजावून सांगितल्यानंतर नक्कीच त्यामध्ये बदल होईल. मुख्याध्यापकांना सांगणं उचित ठरणार नाही. पालकांना कळवणं तेही उचित नाही, कारण तो पहिल्यांदाच आपल्याला खोडरबर काढून घेताना आढळला आहे आणि त्याला जर शिक्षा केली तर त्याला ते जास्त चुकीचं वाटेल आणि तो भरकटू शकतो. यामुळे आपल्याला त्याला प्रेमाने समजून सांगणं गरजेचं आहे, क्रमपात आहे आणि असं केल्यामुळे त्याच्यात बदल होण्याचे चान्सेस जे आहेत विद्यार्थी मित्र ते मॅक्झिमम असतील आणि तो बदलेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपली प्रश्नावली आज येथे संपते. पुढचा भाग लवकरच आपण प्रदर्शित करू. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये पण शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.